नमस्कार मित्रांनो, मी RSK9 आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, काही दिवसापासून आपण बघत आलेलो शेअर मार्केटमध्ये सारखं पडत आहे. तिकडे ट्रम्प तात्या काही शांत बसत नाही. टेरिफमध्ये का तळ्यात मळ्यात चालू असतं आणि याचा इफेक्ट सगळ्यांवरच होतो. आणि आता आपलं बजेट जवळ आलेलं आहे आणि सध्या तर क्वार्टर रिझल्ट चालूच आहे. पण सर्वांचं लक्ष हे बजेटकडेच असणार, त्यामुळे थोडंफार मार्केट खालीवर होऊ शकतं. असो, हे चालूच राहणार. पण मित्रांनो, आपला टॉपिक हा नाहीये. तुम्ही कधी विचार केला का, जगातील यशस्वी लोक त्यांच्या ध्येयापर्यंत कसे पोहोचतात? ते फक्त मेहनत करत नाही, तर त्यांचा मार्ग सोपा करण्यासाठी त्यांच्याकडे एक स्पष्ट विजन असते. आणि फक्त विजनच नसतं, तर त्याला साथ ही व्हिज्युअलायझेशनची पण असते. आता तर तुम्हाला समजलंच असेल. यस, विजन आणि व्हिज्युअलायझेशन हा आपला आजचा टॉपिक आहे. मित्रांनो, यशस्वी होण्यासाठी या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. चला तर मग गच्चीवर आपण अगदी साध्या आणि सोप्या प्रॅक्टिकल भाषेत समजून घेऊया. सीड्या थोड्याशा अवघड आहे चढण्यासाठी. ओके मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल ना, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, सगळ्यांचं ओपिनियन हे जरा वेगवेगळं असू शकतं. जसं ध्येय सगळ्यांचे वेगवेगळे असतात, त्याप्रमाणे ओपिनियन सुद्धा वेगळं असू शकतं. तसंच माझं सुद्धा हे ओपिनियन आहे. चला तर मित्रांनो, समोर काय दिसतं बघू. तर समोर आपल्याला डोंगर दिसत आहे. मित्रांनो, आपल्याला डोंगराकडेच बघायचं आहे. आपल्याला डोंगरावर काय काय दिसतं ते बघू. डोंगर आणि छोट्या मोठ्या टेकड्या दिसत आहे आणि त्या डोंगरावर झाडं झुडं दिसत आहे. झाडं तर राहिलेच नाही म्हणा, पण थोडेफार दिसत आहे. आणि एक मंदिर दिसतंय, झेंडा पण दिसतोय. आपलं विजन हे डोंगरच आहे, जे नकाशा. ज्या दिशेने आपण ज्याच्याकडे बघतो तो नकाशा म्हणजेच डोंगर, म्हणजेच आपलं विजन. विजन हे तुमचा नकाशा आणि दिशा दर्शवते. म्हणजेच तुम्हाला आयुष्यात नक्की कुठे पोहोचायचं आहे, कुठे जायचं आहे, तुमचं दीर्घकालीन ध्येय काय आहे, हे विजन तुम्हाला स्पष्ट दिसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला साथ ही व्हिज्युअलायझेशनची असते. समजा विजन हे आपलं डोंगर झालं आणि तुम्हाला सांगितलं या डोंगराच्या पलीकडं काय आहे, तेव्हा तुम्ही अंदाजे सांगू शकता. काही असू शकतं, डोंगर असू शकतो, झाडे असू शकतात, जंगल पण असू शकतं, गाव असू शकतं, तलाव असू शकतं आणि शहर पण असू शकतं, काही असू शकतं. हे झालं मनातील चित्र. याला जर भावनेचा फील दिला म्हणजेच व्हिज्युअलायझेशन. जेव्हा तुम्ही तुमचं ध्येय पूर्ण झाल्याचं चित्र डोळे मिटून प्रेझेंटमध्ये मनात पाहता, ते अनुभवता, ऐकता, ते व्हायब्रेशन तुम्ही फील करता, यालाच आपण व्हिज्युअलायझेशन म्हणू शकतो. मित्रांनो, विजन आणि व्हिज्युअलायझेशन हे एका नाण्याच्या दोन बाजू आहे. विजन तुम्हाला योग्य नकाशा व दिशा देते, तर व्हिज्युअलायझेशन तुमच्या मनाला त्या नकाशाच्या दिशेने जाण्यासाठी शक्ती आणि प्रेरणा देते. तेव्हा तुमचं मन त्या गोष्टीसाठी, त्या ध्येयासाठी तयार होते. मित्रांनो, क्षेत्र कोणतंही असो, पण ते गाठण्यासाठी विजन आणि व्हिज्युअलायझेशन हे खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सांगा आणि तुमचं ध्येय सुद्धा सांगा. आणि हो, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.